याच्यात तुम्ही लिहिले 23 आणि 30 दोन्ही याच्यात हा निर्णय झालेला नाही. आता कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल प्लीज विचारा. नाही, त्या जागा मी वाचून पण दाखवते, त्याच्यात काय काय लिहिलेलं आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनाबाबत सादरीकरण. सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्याबाबत हा पहिला मुद्दा. ब आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेबाबत. क आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबत. आणि ड आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत. हा आहे पहिला पेज नंबर 1. आणि पेज नंबर 2 मध्ये अतिरिक्त 500 कोटीचा निधी देण्यात यावा असं एक पत्र आहे. आणि आता आणि एक महत्त्वाचं पत्र आहे. हा, मी ते पण तुला तेच सांगते की त्याच्यात एक पत्र होतं जे कृषी आयुक्तांनी लिहिलं होतं. आणि ते कृषी आयुक्तांनी लिहिलेलं पत्र हे आहे. आणि याच्यात सरळ लिहिलंय. त्याच्यात 10 गोष्टी आहेत आणि त्या 10 गोष्टी वेगळ्या आहेत. या सगळ्या त्याची डिटेल्स मी वाचून दाखवते. हे जर माझे जे नोट आहे याच्यातलं शेवटचं पान तुम्ही बघा. हे जे 500 कोटी अतिरिक्त मागण्यात आले होते त्यात पिवळे चिकट प्रकाश सापळे, सेंद्रिय आणि रासायनिक खते, बॅटरीवर चालणारे स्प्रेअर पंप, बियाणे प्रक्रिया यंत्र म्हणजे मॅन्युअल पण आणि इलेक्ट्रिक पण, स्पायरल ग्रेडर, सोयाबीन रिपर आणि नंतर मल्टी क्रॉप क्रशर, मल्टी इलेक्ट्रिक बुल आणि सोयाबीन स्टोरेजच्या ज्यूट बॅग हे वेगळे देण्यात आले. पण हे थांबवण्यात आलं होतं कारण याची मान्यता आता देता येणार नाही असं स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि ही मान्यता हिवाळी अधिवेशनात आपल्याला देता येईल असं सांगण्यात आलं होतं. म्हणजे हे तर नव्हतंच, हे तर थांबवण्यात आलं होतं. मग हे सगळं इतकं खोटं बोलून की हा मंत्रिमंडळातला निर्णय आहे असं मंत्री लिहितो आणि पत्र पाठवतो आणि त्याच्यावर GR निघतो आणि हे केलं जातं. कारण याच्यावर जर आठवते मी पहिल्या कृषी घोटाळ्यात सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांना कुठलाही निर्देश देण्याचे त्यांना अधिकारच नव्हते, तरी मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांची सही घेऊन हे केलं गेलं होतं. पण आताच्या घटकेला ना मुख्यमंत्र्यांची सही, ना वित्तमंत्र्यांची सही, ना कॅबिनेटची सँक्शन आणि मंत्रीनी विदाउट डेट पत्र लिहिलं आणि त्याच्यावर GR निघाला 11 ऑक्टोबरला आणि हे सगळं केलं गेलंय. आता काय म्हणावं या मंत्र्याला आणि किती घोटाळेबाज आहेत. म्हणजे सुरुवात जर आपण बघितली दहशत, ऑफिस ऑफ प्रॉफिट, कृषी घोटाळा 1, कृषी घोटाळा 2 एवढं करून सुद्धा जर मुख्यमंत्र्यांनी आणि अजित पवारांनी यांना वाचवलं तर धन्य आहे त्यांची. आणि खरंच म्हणजे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी कुठलीही अपेक्षा या सरकारकडनं ठेवू नये एवढं मात्र नक्की. बिलकुल, म्हणजे त्यांच्या दोघांच्या कुठे कॅबिनेट अप्रुव्हलच नाहीये. याच्यात आधी त्यांनी निदान ते पुटअप केलं होतं आणि त्याच्यावर वित्तमंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांची सही होती. याच्यावर काहीही नाहीये. आताच्या घटकेला म्हणजे मंत्रिमंडळाचं सँक्शनच नाहीये. असं असताना यांनी हे करणं कितपत योग्य आहे. ते झाले ते मी कन्फर्म केलं झालंय म्हणून. तर इतका मोठा हा घोटाळा आहे. पूर्वी तुम्ही कृषी वन घोटाळा काढला होता, तो जवळपास 530 कोटीच्या जवळपास तो होता. नाही, तो 342 कोटीचा आधीचा होता आणि 200 कोटी ऍडिशनल. पण ते तेव्हा मला कन्फर्म झाला नव्हता की हा झालाय की नाही. तर हा 200 कोटीचा जो ऍडिशनल होता तो हा आहे. आणि तो कसा खोटा GR काढून बनवून घेतला गेला त्याचे आत्ताचे हे पेपर आहेत. खोटा GR कारण त्याच्यावर कुठलीही कॅबिनेटचा नॉड नाहीये. आणि त्यांनी त्याच्यात सरळ लिहिलंय, तुम्ही ते पत्र त्यांचं बघितलं ना तर त्याच्यात सरळ लिहिलंय की दिनांक 30 सप्टेंबर 24 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मी तुम्हाला मी कशाला, तुम्ही ऑनलाईन बघा,
23 तारखेची बघा आणि 30 तारखेची बघा, कुठेही एका शब्दाने तरी असं सँक्शन दिलंय का नाही हे तुम्ही व्हेरीफाय करा. सप्टेंबर 2024 म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच आहे. म्हणजे हा जी आर सुद्धा 11 ऑक्टोबरला काढला आणि 15 ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागली. म्हणजे पुन्हा विधानसभेचा खर्च काढण्यासाठी हा घोटाळा, आधी लोकसभेचा घोटे काढण्यासाठी तो घोटाळा होता. अगदी 12 मार्चला झालं, 16 मार्चला डिस्बर्स झालं आणि लगेच आचारसंहिता लागली. तसाच हा सेम टू सेम परत घोटाळा. आणि कधी काय सांगतात शेतकऱ्यांना रबी क्रॉप साठी द्यायचे होते म्हणून तात्काळ करा असं सांगण्यात आलं. तत्कालीन मुख्यमंत्र्यांची काय भूमिका असू शकते यामध्ये? कोणाची? तत्कालीन अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका काय असेल? मला नाही सांगता येणार, कारण खरं तर त्यांना ते अधिकारच नव्हते. आणि जसं मी मागच्या वेळेस म्हटलं होतं की 14 फेब्रुवारीला वित्तमंत्र्यांनीच एक हे काढलं होता, GR काढला होता की कुठल्याही नवीन गोष्टींना प्रशासकीय मान्यता मिळणार नाही आत्ताच्या घटकेला, त्यामुळे नवीन प्रस्ताव आणू नये असं वित्तमंत्र्यांनी म्हटलं होतं. आणि त्याच्यानंतर लगेचच हे प्रस्ताव आणतात आणि तो दिला गेला.